नमस्कार मंडळी, एका नवीन रेसिपी सोबत डिम्पल्स किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। भावा बहिणींचं नातं हे नेहमी खास असतं आणि सण साजरा होतो तो प्रेमाने आणि गोडव्याने। येणाऱ्या रक्षाबंधनसाठी मी बनवत आहे एक मस्त गोड पदार्थ, तो म्हणजे चॉकलेट फज। जेवढं बनवायला सोपं तेवढंच खास आणि गोड। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॉकलेट फज बनवण्यापूर्वी सगळ्यात आधी तुम्ही कोणता ट्रे, चौकोनी डब्बा किंवा केक टिन चॉकलेट फज सेट करण्यासाठी वापरणार आहे त्याला अशा पद्धतीने बटर पेपर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे केक टिन आहे, मी तोच वापरला आहे। अशी ही पूर्वतयारी सुरुवातीलाच करून ठेवली की पुढची कृती करायला सोपे जाते। चॉकलेट फज बनवण्यासाठी आपल्याला डार्क चॉकलेट कंपाऊंड लागणार आहे, तर इथे मी या कंपनीचे डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरले आहे। मार्केटमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपनीचे डार्क चॉकलेट कंपाऊंड मिळतात, त्यापैकी कोणतेही वापरले तरी चालेल। चॉकलेट मेल्ट करण्यासाठी आपण डबल बॉयलर पद्धत वापरणार आहोत। त्यासाठी एका भांड्यात एक तांब्यावर पाणी गरम करत ठेवा। त्यावर एक स्टीलचे किंवा काचेचं भांडं ठेवा। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वरचं भांडं पाण्याला लागायला नको। जर पाणी थेट या भांड्याला लागलं तर चॉकलेट पटकन जळू शकतं, नाहीतर ते कडक होतात किंवा त्याचं टेक्स्चर खराब होऊ शकतं। म्हणून हे भांडे फक्त वाफेच्या उष्णतेवर गरम होईल अशी याची काळजी घ्यायची आहे। चॉकलेट फज बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि अर्धा कप स्वीटन कंडेन्स मिल्क घेतले आहे। आता हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा जोपर्यंत चॉकलेट पूर्णपणे विरघळत नाही। साधारणतः 7 मिनिट झाले असतील। इथे तुम्ही बघू शकता चॉकलेट पूर्णपणे विरघळून मिश्रण गडद आणि चिकट झालं आहे। आता लगेचच यात 2 चमचे बटर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या। बटरमुळे फज गुळगुळीत, चमकदार आणि मऊसर होतं। सेट झाल्यावर ही वड्या घट्ट पण थोड्या सॉफ्ट बाईट देतात, म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सीच्या तयार होतात। त्यासोबत बटर चॉकलेटला सहज विरघळण्यास मदत करते। इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे। आता गॅस बंद करून यात पाव कप तुपात हलकेसे भाजून असे तुकडे करून काजू घेतले आहेत, तेही घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, अक्रोड असे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरले तरी चालेल, किंवा फक्त काजू वापरायचे असेल तेही वापरले तरी चालेल। काजू तसेच फज मध्ये न घालता तुपात हलकं भाजल्यावर ते कुरकुरीत होतात। फज मध्ये खाताना छान बाईट आणि टेक्स्चर येतो आणि चवही खूप छान लागते। लगेचच हे मिश्रण टिन मध्ये सेट होण्यासाठी काढून घ्यायचे आहे। त्यानंतर टिन असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपले मिश्रण सेट होते। त्यानंतर सजावटीसाठी वरून काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहे। इथे तुम्ही काजू एकदम बारीक क्रश करून घातले तरी चालेल, पण असे तुकडे घातले की ते दिसायलाही खूप छान दिसतात। आता हे सेट होण्यासाठी 1 तासभर तरी फ्रीज मध्ये ठेवून द्या। 1 तास झाला आहे। इथे तुम्ही बघू शकता आपले चॉकलेट फज एकदम मस्त असे सेट झाले आहेत। बटर पेपर वापरल्यामुळे फज भांड्याला चिकटत नाही, त्यामुळे सेट झाल्यावर अगदी सहजपणे बाहेर काढता येतो आणि व्यवस्थित कापताही येतो। आता हे आपण कट करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा चॉकलेट फज तयार आहे। तर हा होता खास रक्षाबंधनसाठी घरगुती चॉकलेट फज। अगदी सोपा, कमी साहित्यात तयार होणारा आणि प्रेमाने भरलेला।
तुम्हीही या रक्षाबंधनसाठी हे चॉकलेट फज जरूर करून बघा आणि या सणात गोडवा आणि आठवणी भरभरून वाढवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरही करा. पुन्हा भेटू अशाच एका खास रेसिपी सोबत.